तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची खुश खबर, गुड न्यूज समोर आलेली आहे। भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरती तारीख डिक्लेअर केलेली आहे आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता तुमच्या अकाउंटवरती ट्रान्सफर केला जाणार आहे। ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि 21वा हप्ता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा तुमच्या अकाउंटवर कधी जमा होणार आहे हे तुम्हाला काही एका मिनिटात 2 मिनिटात तुम्हाला आता कळून जाईल आणि त्यासाठी तुम्हाला अटी टाकण्यात आलेल्या आहेत। त्या अटी पूर्ण करणं गरजेचं आहे। 21व्या हप्त्याला सरकारद्वारे अटीचं नियमावली टाकण्यात आलेली आहे। जर तुमच्या त्या अटीमध्ये तुम्ही नसाल तर ताबडतोब तुमच्या जवळपासच्या सीएससी केंद्रावरती जाऊन ताबडतोब तुमची ई-केवायसी असेल, बँक लिंकिंग असेल, आधार कार्ड लिंकिंग असेल, सर्व काही किंवा बेनिफिशरी लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्ही अधिकृत वेबसाईटवरती जाऊन देखील चेक करू शकता किंवा सीएससी केंद्रावरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता। आणि ती तुम्हाला आता ताबडतोब करायचं आहे, कारण आज आहे 13 नोव्हेंबर आणि पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता हा तुमच्या अकाउंटवरती येणाऱ्या 2 दिवसात क्रेडिट केला जाणार आहे। 15 नोव्हेंबर दिवशी 15 नोव्हेंबर 2025 या दिवशी पीएम किसान सन्मान निधीचा 2000 रुपयाचा हप्ता तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहे। आणि यामध्ये जास्तीत जास्त 11 करोड शेतकऱ्यांनी लाभ या योजनेमध्ये घेतला आहे आणि या योजनेमध्ये 11 करोड शेतकरी समाविष्ट आहेत। या योजनेमध्ये साधारण 2000 करोड एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती देण्यात येणार आहे। 2000 ते 25,000च्या आसपास रक्कम शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती क्रेडिट केली जाणार आहे। केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा राशी केली जाते पीएम किसान सन्मान निधीची। आणि आता हे 21वा हप्ता आहे। येणारा 21व्या हप्त्यामध्ये 15 नोव्हेंबरला तुमच्या अकाउंटवरती 2000चा हप्ता हा जमा करण्यात येईल। नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते, पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपूर्ण शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती एका क्लिकद्वारे तुमच्या अकाउंटवरती पैसे येणार आहेत। 15 नोव्हेंबरच्या आसपास तुमच्या अकाउंटवरती पैसे येण्याची शक्यता 100% देण्यात आलेली आहे। नक्कीच या योजनेमध्ये कोणाला पैसे आले नसतील किंवा आता येणारा हप्ता तुमच्या अकाउंटवरती यावा असं वाटत असेल तर तुमची ई-केवायसी पूर्ण आहे का, बँक लिंकिंग आहे का हे चेक करून घ्या, नाहीतर पुन्हा पैसे तुमच्या अडकून पडतील आणि पुन्हा तुम्हाला परेशानी झेलावी लागेल। त्यासाठी आताच सीएससी केंद्रावरती जाऊन तुमची संपूर्ण ई-केवायसी चेक करून घ्या, नाहीतर तुमच्या अकाउंटवरती पैसे येणार नाहीत असं देखील माहिती सध्या देण्यात आलेली आहे। तर एकूणच ही बातमी आहे, पीएम किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता तुमच्या अकाउंटवरती येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये जमा होणार आहे। तर या योजनेमध्ये तुम्ही आहेत का, तुमची ई-केवायसी आहे का, तुम्हाला हप्ता येतोय का नाही येतोय हे संपूर्ण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्या पुढील माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर दिली जाईल। लेटेस्ट नव्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलसोबत राहा। MMJ न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील अशाच एका नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत धन्यवाद।